दिनाच्या निमित्तानं वरुडे गावामध्ये येत असताना अचानकपणानं जिल्हा परिषद शाळेला भेट द्यायला आम्ही सगळे या ठिकाणी आलोय. माझ्याबरोबर गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. आल्यानंतर शालेय पोषण आहाराची व्यवस्था काय, त्या ताईंशी आम्ही त्या ठिकाणी बोललो. तेव्हा नेमकेपणानं काय, ग्रामीण भागामध्ये काय काय अडचणी येतात हे सगळ्या अडचणी त्या ठिकाणी बघितल्या. त्यांनी प्रामुख्याने सांगितलं, बाबा आम्हाला एकच गॅस आहे, गॅस संपला तर तात्काळपर्यंत दुसरी टाकी येतोपर्यंत कसं शिवायचं, अशा अनेक प्रश्न आहेत. शालेय पोषण आहार ही खऱ्या अर्थानं मुलांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्यात. आणि त्या सांगत असताना जिल्हा परिषद शाळेची काय परिस्थिती आहे, ह्या शाळेचा नेमकी विद्यार्थ्यांचं गुणांकन किती आहे, विद्यार्थ्यांमध्ये काय शिक्षण पद्धती कशा पद्धतीने आहे, या सगळ्याचा आढावा घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी आज केलंय. आज नव्यानं जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं खेड तालुक्याच्या पूर्व भागातल्या जेवढ्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या अद्ययावत करण्याचं काम भविष्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि लोकसहभाग, लोक चळवळ त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये खऱ्या अर्थानं वाढली पाहिजे. आणि त्या दृष्टीने हे सगळे सरपंच मंडळी, आज प्रमुख मंडळी आम्ही शाळेमध्ये आलोय. आणि भविष्यात देखील ग्रामीण भागातील शाळांमध्ये सगळ्या शाळा आपल्याला डिजिटल त्या ठिकाणी करायच्या आहे. भविष्यातली ग्रामीण शाळांमधली शिक्षण पद्धती त्या ठिकाणी बदलायची. जसा वारे गुरुजींनी एक चांगला पॅटर्न आपल्या खेड तालुक्यामध्ये निर्माण केला, महाराष्ट्रामध्ये निर्माण केला, तशाच प्रकारचा पॅटर्न गावागावामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि या पॅटर्नचा मुख्य कणा जो आहे गुरुजी, लोकसहभाग, लोक चळवळ. आणि आज खऱ्या अर्थानं या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही सगळी मंडळी उद्याच्या काळामध्ये मग दीप्तीताई भोगाडे असतील, आमचे गणेशनाना आरगडे असतील, आमचे तनुजाताई घनवट असतील, आमचे सगळे विनयताई मुंगसे असतील, मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून 5 सदस्य आहेत. आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलंय की आपल्या तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळा एक अद्ययावत त्या ठिकाणी करायच्या. आणि अद्ययावत करत असताना लोकसहभाग, लोक चळवळ याच्या व्यतिरिक्त ज्या काही संस्था आहेत त्यांच्याकडनं आर्थिक मदत त्या शाळांना आपल्याला भविष्यामध्ये द्यायची आहे. शेवटी शासनाच्या पैशावरती, शासनाच्या अनुदानावरती 100% त्या ठिकाणी फार मोठी हे उभी राहू शकत नाही. आता मगाशी त्यांनी मला काही शिक्षकांचे प्रश्न असतील किंवा शिक्षक कमी जास्त आहेत हे प्रश्न असतील किंवा अनेक गोष्टी आहेत की उद्याच्या काळामध्ये शाळेला मदत डिजिटल करण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि विशेषतः एमएससीबीचा जो प्रश्न आहे की ह्या शाळांना कमर्शियल बिल त्या ठिकाणी लावलं जातं. शासन स्तरावर देखील आम्ही चर्चा करणार आहे की बाबा ही ज्ञानदान करणारी हे जिल्हा परिषदेचे गव्हर्नमेंट स्कूल आहे आणि या शाळांना जर कमर्शियल रेट तुम्ही लावला तर कसं हे भरणार, कशी शाळा चालणार, कशी व्यवस्थापन चालवणार, ग्रामपंचायत ज्याचा लोड त्या ठिकाणी येतोय त्याच्याबाबत शासन स्तरावर देखील आम्ही चर्चा करणार आहे की घरगुती जे वीज बिल आपल्याला लागतं ते जिल्हा परिषद शाळांना लागलं पाहिजे. कारण ह्या काही खाजगी शिक्षण संस्था नाहीत, ह्या गव्हर्नमेंटच्या स्कूल आहेत. त्यामुळं तो देखील एक परिणाम या सगळ्या, कारण मागच्या काळात बरंच काही हजार रुपये आपले 70-75 रुपये थकीत त्या ठिकाणी झाले होते. अशा अनेक शाळांचा हा प्रश्न आहे. याबाबत देखील धोरणात्मक पद्धतीने काय करता येईल याचं अवलोकन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. भविष्यामध्ये या जिल्हा परिषद शाळांच्यासाठी लोकसहभाग, लोक चळवळ आणि शिक्षण परिषदेच्या माध्यमातून लोकसहभाग, लोक चळवळ आणि सगळे शिक्षक मंडळी यांच्या माध्यमातून एक चळवळ किंवा एक परिषद आम्ही खेड तालुक्यामध्ये घेणार आहे. आणि त्या दृष्टीने उद्याच्या काळात या जिल्हा परिषद शाळांचं मॉडेल स्कूल कशा कशा करता येतील, त्या स्कूलचा दर्जा कसा बदलता येईल, कसा सुधारता येईल आणि आपल्या मुलांना भौतिक, जसं इंग्लिश मिडियमच्या मुलांना ज्या सेवा सुविधा मिळतात त्या भौतिक सेवा सुविधा आपल्या मुलांना कशा मिळतील त्या दृष्टीने देखील आपल्याला प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. आज जिल्हा परिषद सदस्य म्हणून या परिसरामध्ये खेड तालुक्यामध्ये आम्ही सगळी नवीन त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. आणि करत असताना आज आपल्या शाळेतला जिल्हा परिषद शाळा, आरोग्य व्यवस्था, महिला बचत गट असतील, ग्रामीण आरोग्य व्यवस्था असेल, सगळ्याचं अवलोकन, ग्रामीण पाणी पुरवठा असेल, या सगळ्या गोष्टीचं खऱ्या अर्थानं साधारण ग्रामस्थांची चर्चा करून उद्याच्या काळामध्ये परिपूर्ण पद्धतीनं, ताकदीनं ह्या सगळ्या प्रश्न, समस्या, विशेषतः एमएससीबीचा जो प्रश्न आहे, अनेक लोकांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्यात, हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम भविष्यामध्ये आम्ही सगळी मंडळी ताकदीने त्या ठिकाणी करणार आहे. एक दिवसाने त्या ठिकाणी करणार आहे. आणि विकासात्मक दृष्टीनं जे आवश्यक आहे त्या मॉडेल स्कूल करण्याच्या दृष्टीनं सर, ग्रामस्थ मंडळींना मी आश्वासित करतो, तुम्ही काही चिंता करू नका. तुमच्या सगळ्यांचा लोकसहभाग उद्याच्या काळामध्ये फार महत्वाचा आहे आणि नाविन्यपूर्ण गोष्टी उद्याच्या काळात आपल्याला या ठिकाणी करायच्या. एवढंच या ठिकाणी नमूद करतो. धन्यवाद. ग्राउंड तयार होता. चलो चला चला पाटील आई ना तिकडे समोर पहा.